जय जिजाऊ जय शिवराय. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी अर्थातच संतोष काळे. तर आजचा विषय आहे, या महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची म्हणजे फुले शाहू आंबेडकर विचारांची खूप गरज आहे. ज्याचं कारण या आपल्या महाराष्ट्राला पुरोगामी म्हटलं जातं, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटलं जातं, संतांचा महाराष्ट्र म्हटलं जातं. आणि आता चालू आहे एप्रिल महिना, आणि या एप्रिल महिन्यामध्ये दोन महामानवांच्या जयंत्या असतात. एक आहे 11 एप्रिलला महात्मा फुले यांची जयंती आणि दुसरी 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. तर पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना या दोन महामानवांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. तर विषय असा आहे, मागच्या महिन्यामध्ये जे भोंदू बाबाचं प्रकरण उघडकीस आलं, तो कॅप्टन अशोक खरात आणि दुसरं आहे ते ऋषिकेश वैद्य. आता हे कॅप्टन खरातचे किती व्हिडिओ आहेत तर तुम्ही पाहिले, अजून त्याचे व्हिडिओ बाहेर निघतात, त्याला काही मर्यादा नाही. 13 वर्ष तो स्त्रियांचा फायदा घेत राहिला. जर आपण या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, तर या अशा घटना घडतातच कशा? या अशा भोंदू बाबांच्या आहारी लोक जातातच कसे? कुठे गेले ते फुले शाहू आंबेडकरांचे विचार? कुठे गेले ते संतांचे विचार? या मानवांनी तसंच संतांनी या अंधश्रद्धा, बोंदूगिरी, बुवा बाबा, नवस सायास याच्यावर त्यांच्या आयुष्यभर विरोध करत राहिले. कडाडून विरोध केलेला आहे त्यांनी. या गोष्टी या महाराष्ट्राला कधी समजणार आहे? आणि विशेष म्हणजे स्त्रियांना, कारण या स्त्रियाच या गोष्टींच्या जास्त आहारी जातात. त्यामुळं या महाराष्ट्राला या महामानवांच्या तसेच संतांच्या विचारांची, त्यांच्या चरित्राची खूप गरज आहे. तुम्ही तुकाराम महाराजांचे अभंगच पहा ना, किती परखड अभंग आहेत. ऐसे कैसे झाले भोंदू, म करुणी म्हणती साधू, लावून या राख, डोळे झाकुनी करती पाप. त्यांचं दुसरा अभंग आहे, 900 कन्यापुत्रे होती, तो का करणे लागे पती. किती परखड आणि स्पष्ट शब्दामध्ये या तुकाराम महाराजांनी विज्ञानवाद आपल्याला सांगितलेला आहे. त्यांनी या बोंदूगिरीच्या नादी न लागता विज्ञानवाद स्वीकारायला सांगितलेला आहे, अंगीकार करायला सांगितलेला आहे. आताच या 11 एप्रिलला जी महात्मा फुले यांची जयंती झाली, ते महात्मा फुलेंचा अखंड आहे. त्या अखंडामध्ये काय म्हणतायत, जप अनुष्ठाने स्त्रिया मुले होती, दुजा का करती मुलासाठी. म्हणजे तुकाराम महाराजांनी जे सांगितलेलं आहे त्याच अर्थाचा हा अखंड आहे. म्हणजे याच्यावरून बघा, आपल्याला म्हणजेच या महाराष्ट्राला या पुरोगामी विचारांची किती गरज आहे. त्याच्यासाठी या पुरोगामी महामानवांच्या संतांच्या विचारांचा अभ्यास केला पाहिजे, त्यांचे चरित्र अभ्यासले पाहिजे, त्यांची पुस्तकं वाचली पाहिजे आणि त्यानुसार वागलं पाहिजे, त्याचं अनुकरण केलं पाहिजे. विज्ञानवादी विचार स्वीकारले पाहिजेत. छत्रपती शिवराय झाले, जगद्गुरू तुकाराम महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज असतील, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, राष्ट्रसंत गाडगे बाबा, तुकडोजी बाबा यांचे चरित्र वाचा, त्यांचे विचार वाचा, त्यांची पुस्तकं वाचा. काय किती महान विचार आहेत त्यांचे, किती चांगले विचार आहेत. आपलं आयुष्य कसं जगलं पाहिजे हे तेच आपल्याला त्या विचारातून, त्यांच्या चरित्रातून आपल्याला कळतं, त्यांच्या विचारातून आपल्याला कळतं. हे जर तुम्ही विचार स्वीकारले, अंगीकारले, तर कोणत्याच भोंदू बाबाकडं, बुवा बापूकडं तुम्हाला जाण्याची गरज नाही. माझ्या चॅनलवर पण अनेक व्हिडिओ आहेत, ते पहा, ऐका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. एवढं बोलून तर या ठिकाणी मी थांबतो. जय जिजाऊ जय शिवराय.